नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं मी ओंकार स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते। आजपासून हप्ते वितरण सुरू झालेले आहेत। असे मागील काही 15 दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर व्हिडिओज यूट्यूबवरती अपलोड होत आहेत। लाडक्या बहिणीच्या चुकीची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहत आहेत। तर आजच्या व्हिडिओमध्ये ऑगस्ट महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता आहे तो कधी जमा होणार, तर या संदर्भात आपण खात्रीशीर माहिती देणार आहोत। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना एकच विनंती की सोशल मीडियावरती चुकीच्या व्हिडिओज पासून सावध राहा। सध्या तरी आता जो ऑगस्ट महिना आहे तर या ऑगस्टचे 2च दिवस बाकी आहेत, आज आणि उद्या। तर या 2 दिवसांमध्ये म्हणजे शुक्रवार आणि शनिवार, तर या 2 दिवसांमध्येच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत निधी वितरित करण्यासंदर्भातला जो GR शासन निर्णय यावा लागतो, तर या 2 दिवसांमध्ये येणार आहे। मिळालेल्या माहितीनुसार हीच आत्ताची सद्यस्थिती आहे। आपण सांगत होतो की गणपतीच्या सुरुवातीला हप्ते वितरण होणार नाहीये। गणपतीच्या मध्ये म्हणजे सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणींना ऑगस्ट महिन्याचे 1500 रुपयेच येणार आहेत। काही यूट्यूब चॅनलवरती सांगण्यात येत आहे की सप्टेंबर महिन्यामध्ये गणपतीची जी ओवाळणी आहे ती लाडक्या बहिणींना 2100 रुपये येणार आहे, अशा प्रकारची माहिती येत होती। परंतु मिळालेल्या माहितीनुसार लाडक्या बहिणींना अजून हप्तेवाढ झालेली नाहीये। येणारा हप्ता हा 1500 रुपयांचाच येणार आहे। साधारणतः आज आणि उद्या 2 दिवसांमध्ये कोणत्याही क्षणी हा GR लाडक्या बहिणींना हप्ते वितरणासंदर्भातला GR पोर्टलवरती येईल। त्याच्यानंतर मंत्री आदित्य तटकरे साधारणतः 1 ते 2 सप्टेंबर किंवा 3 सप्टेंबर जास्तीत जास्त यापर्यंत त्यांचं जे ट्विटरचं अधिकृत पेज आहे किंवा न्यूजवरती जी प्रेस कॉन्फरन्स घ्यावी लागते तर ती घेतील आणि त्यानंतर सप्टेंबर महिन्याच्या 8 तारखेच्या आतमध्येच लाडक्या बहिणींना त्यांची ऑगस्ट महिन्याची 1500 रुपयांची ओवाळणी मिळण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। हीच आताची सद्यस्थिती आहे। हप्ते वितरणासंदर्भातले जे चुकीचे व्हिडिओज, चुकीची माहिती देणारे व्हिडिओज आजपासून हप्ते वितरण सुरू झाले आहे। असे मोठ्या प्रमाणावर व्हिडिओज लाडक्या बहिणींना या चुकीची माहिती देण्याचं काम केलं जात आहे। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 26 लाख ज्या अपात्र बहिणी आहेत तर यांचं देखील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं म्हणजे फेज 2 याच्यामध्ये पहिले आहे फिजिकल व्हेरिफिकेशन आणि त्याच्यानंतर कागदपत्रांची सूक्ष्म पडताळणी होत आहे। आणि या दुसऱ्या स्तरावरती ज्यांचे अर्ज व्हेरीफाय होतील त्यांनाच मागील जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्याचा हप्ता मिळणार आहे। परंतु सध्या जी माहिती समोर येत आहे तर याच्यामध्ये ज्या अपात्र लाडक्या बहिणी पात्र होण्याची प्रोसेस सुरू आहे तर यांना सध्या तरी ऑगस्ट महिन्याचा हप्ता येण्याची शक्यता कमी आहे, कारण का प्रोसेस अजून चालू आहे। तर त्यांना घाबरून जाण्याचं कारण नाही आहे, त्यांना मागील सर्व हप्ते येणार आहेत। पण सध्या ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनची प्रोसेस आता 2 दिवस राहिलेली आहेत। 2 दिवसात तरी ही प्रोसेस पूर्ण होण्याची शक्यता कमी आहे। जेवढ्या लाडक्या बहिणींना जी प्रोसेस कंप्लीट झालेली आहे त्यांना हप्ते येण्याची शक्यता आहे। पण मिळालेल्या माहितीनुसार संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी 29 लाख ज्या अपात्र ठरून म्हणजे त्याच्यामध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी होत्या आणि त्याच्यातल्या ज्या पात्र ठरणार आहेत तर यांना येणारा जो हप्ता आहे तो साधारणतः सप्टेंबर महिन्याच्या नंतरच मिळण्याची शक्यता सध्या वर्तवण्यात येत आहे। आताची ही महत्त्वाची अपडेट आहे। हा GR आता कोणत्याही वेळी प्रसिद्ध होईल। GR प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहिती व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। तर अशा प्रकारे आत्ताची ही महत्त्वाची अपडेट संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र लाडक्या बहिणी आहेत यांच्यासाठी देखील आहे आणि अपात्र लाडक्या बहिणी यांच्यासाठी देखील आहे। तर अशा प्रकारे योजनांसंदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।